महाराष्ट्राचे लाडके दादा, महाराष्ट्राचा बुलंद आवाज, एक खंबीर नेतृत्व, महाराष्ट्राच्या राजकारणातील अत्यंत महत्त्वाचा नेता, महाराष्ट्राच्या राजकारणातील केंद्रबिंदू असलेला नेता, महाराष्ट्राच्या जनतेच्या आणि कार्यकर्त्यांच्या मनावर आधी राज्य करणारा नेता आज आपल्याला सर्वांना सोडून गेलाय. दादांबरोबर त्यांचे 5 सहकारी यांचाही या विमान अपघातामध्ये दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. या सर्वांना अत्यंत जड अंतकरणाने भावपूर्ण श्रद्धांजली. पण एक प्रश्न निर्माण होतोय, ज्या वेळेस महाराष्ट्राच्या मातीमधून एक चांगलं नेतृत्व निर्माण होतंय, ज्या वेळेस महाराष्ट्राच्या मातीमधून एक खंबीर नेता निर्माण होतंय, अशा वेळेस अशा नेत्याचं अपघाती मृत्यू कसा होतो, हा एक खूप मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. 2014 माननीय स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांचाही अपघाती मृत्यू झालेला आहे. अजूनही त्या गोष्टीची चौकशी झालेली नाहीये. अजूनही कळालं नाही की हा अपघात कसा झाला, कोणी केला, का केला, याचं स्पष्टीकरण आणखीनही मिळालेलं नाहीये. आणि आताही तीच परिस्थिती. आजच्या महाराष्ट्राच्या राजकारणातील अत्यंत महत्त्वाचा नेता अजितदादा पवार साहेब यांचंही अपघाती मृत्यू झालेला आहे. या सर्वांना अत्यंत जड अंतकरणाने भावपूर्ण श्रद्धांजली.